हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना म्हणजे आषाढ महिना। यंदा 6 जुलैला आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे, तर 4 ऑगस्ट पर्यंत आषाढ महिना कायम राहणार आहे। 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होईल, तर हिंदू धर्मात आषाढ महिन्याला प्रचंड महत्त्व देखील आहे। तर या महिन्यात कुठल्या राशीने याचा फायदा होणार आहे, तर एकूणच हा महिना कसा जाईल या विषयीची माहिती आपण ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जुलै महिना सुरू झाला आहे आणि उद्या 6 तारखेला आषाढ महिना, मराठी आषाढ महिना लागेल। प्रत्येक ग्रह आपली राशी आणि नक्षत्र बदलतो। हे बदल सर्व राशींवर परिणाम करतात। 2024च्या जुलै 7व्या महिन्यात जुलैमध्ये 4 महत्त्वाच्या ग्रहांमध्ये बदल होणार आहेत। जुलैमध्ये ग्रह ताऱ्यांचा हा बदल खूप खास असणार आहे, कारण कर्म देणारा शनी या महिन्यात उलट फिरेल। शनी अलीकडेच प्रतिगामी झाला आहे आणि तो 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत खालील 5 राशींच्या लोकांसाठी ते खूप शुभ राहील। वास्तविक हे संक्रमण करणारे ग्रह या 5 राशींसाठी धनयोग तयार करत आहेत, ज्यामुळे या लोकांना खूप मोठा आर्थिक फायदा होईल। नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता आहे। जुलै महिन्यातील या 5 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत। पहिली राशी आहे वृषभ। जुलै महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्ही भरपूर पैसे वाचवू शकाल। तुमची बँक बॅलन्स वाढेल। काही महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होईल। त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांचा व्यवसाय चांगला चालेल, तर त्यांना आर्थिक लाभही होणार आहे। नोकरदार नवीन नोकरीत रुजू होऊ शकतात। दुसरी राशी आहे कन्या। कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक प्रकारे फायदेशीर राहील। तुम्हाला गुप्त पैसा किंवा अनपेक्षित पैसे मिळतील, ज्यामुळे तुम्हाला एक सुखद अनुभूती मिळेल। खर्चही कमी राहतील। व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवनही चांगले राहणार आहे। पुढची राशी आहे वृश्चिक। तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे। या आनंदात तुम्ही पार्टीही करू शकता। हा काळ व्यापारी आणि नोकरदार वर्गांसाठी खूप चांगला आहे, पण उत्साहात भान हरपणार नाही याची काळजी घ्या। कठीण काळात थोडा पैसा वाचवा। पुढची राशी आहे मकर। या महिन्यात तुमची आर्थिक संपत्ती वाढेल। नवीन घर खरेदी करू शकता किंवा घर बांधणी आणि नूतनीकरणाशी संबंधित सर्व कामं करू शकता। महिनाभर तुमच्या हातात पुरेसा पैसा असेल। घरात आनंदाचे वातावरण राहील। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता किंवा स्थानिक राहून संस्मरणीय वेळ घालवू शकता। आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन। हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम थेट तुमच्या बँक बॅलन्सवर दिसून येईल। उत्पन्न वाढवण्यासोबतच तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही परतावा मिळू शकतो। संपत्ती बरोबर सन्मानही वाढेल। म्हणून या 5 राशींच्या लोकांसाठी उत्सवाचा कालावधी देखील सुरू होऊ शकतो। म्हणून या राशींच्या लोकांसाठी उत्सवाचा कालावधी देखील सुरू होऊ शकतो। म्हणून या राशीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे। नमस्कार। आपण जर पाहिलं तर 5 राशींसाठी हा महिना शुभ राहणार आहे, तर या राशींसाठी धनयोग देखील तयार होत आहे, ज्यामुळे या लोकांना खूप मोठा आर्थिक फायदा देखील होणार आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।